स्वस्ति श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। लोकाविरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीराम शरणं प्रपद्ये श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। वसुदेवसुतं देवं कौसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनिं समागत्य तिष्ठन्तमानन्दगन्धं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय वस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयगणाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। सर्वांनी भजन करा।
सप्तकोटीनां वरदं भक्तवत्सलं दुष्टमर्दनं देवेशं वन्देऽहं हाळसापतिम् अनुग्रहाय भूतानां मणिरत्नगिरौ स्थितं प्रसन्नवदनं नित्यं वन्देऽहं मल्लवैरिणम् पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर ईश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। त्र्यंबकेश्वर भगवान की जय। मार्तंड भैरव भगवान की जय। एळकोटी एळकोट जय सदानंदाचा सदानंदाचा महाराष्ट्राचं कुलदैवत श्री खंडेराया यात्रा उत्सवाच्या निमित्ताने आपण श्री खंडेरायांचं चरित्र बघत आहोत। मार्तंड विजय या ग्रंथाच्या आधाराने सर्व ग्रामस्थ मिळून आपण यावर्षी मार्तंड भैरव चरित्र कथेचं आयोजन केलेलं आहे। भगवान खंडेराया भगवान शंकरांचा अवतार आहे। महाराष्ट्राचं कुलदैवत। काल आपण आपल्या कथेमध्ये मार्तंड भैरवाचा अवतार झाला। मणिमल्ल दैत्यांचा निपांत करून त्यांनी भगवंताकडून वरदान मागून घेतलंय। सात कोटी सैन्य युद्धाचं होतं। 7 कोटी सैन्य। एळकोट शब्दाचा अर्थ एळ 7 कर्नाटकी भाषेमध्ये। नंदिकेश्वराने पराक्रम केला, घृतमारीने पराक्रम केला, गणरायाने युद्ध केलंय, कार्तिक स्वामींनी युद्ध केले। मणिवल्लासुरांचे सेनापती मारले गेले, अनेक सैन्य मारले गेलं, मायावी पद्धतीने त्यांनी युद्ध केलं होतं। आणि या युद्धामध्ये देवांचे सेनापती होते कार्तिक स्वामी। त्या युद्धामध्ये सेनापती पद कार्तिक स्वामींकडे होतं। कार्तिक स्वामींचा जन्म कसा झाला आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की भगवान शंकरांना 2 मुलं, एक गणपती आणि एक कार्तिक स्वामी। वैचित्र जन्मकथा आहे, विचित्र जन्मकथा आहे। एकाला बाप नाही आणि एकाला आई नाही। गणपतीला बाप नाही आणि कार्तिक स्वामींना आई नाही, असा जन्म। गणपती बाप्पाचा जन्म तुम्हाला माहिती आहे। घन काय मळाचा बनविला, ठीक आहे। घन काय मळाचा बनविला, गणपती बाप्पा अंगाच्या मळापासून, असं आपण ऐकण्यामध्ये। स्नान करण्याकरता अचानक कोणी येऊ नये म्हणून दाखल करण्याकरता गणपती बाप्पाची निर्मिती जगदंबिनी पार्वती मातेने केलेली आहे। भगवान शंकर आले, कोण माहीत नसल्यामुळे गणपती बाप्पाचं शिर उडवलं
खरा प्रकार लक्षात आला तेव्हा रस्त्याने हत्ती निघाला होता. त्या हत्तीचं मुख गणपतीला लावलं गजानन. गजा आहे आनंद, आनंद म्हणजे मुख. हत्तीचं मुख गणपती बाप्पाला बसवल्यामुळे गजानन नाव आहे. गणपती ही मानाची देवता आहे. मनुष्यगण, देवगण, राक्षसगण, 3 गणांचे ते अधिपती आहेत. विद्येची देवता आहे, मानाची देवता आहे. कार्य आरंभी गणपतीला वंदन केल्याशिवाय निर्विघ्नपणे कार्य होत नाही. चोर जरी चोरी करायला निघाले तरी गणपतीला प्रार्थना करतात, निर्विघ्नं कुरु मे देव. हो. जागरण गोंधळ असेल, नाटक असेल, तमाशा असेल, पहिल्यांदा गण सादर केला जातो. रण झण नाचत यावे सभे माझी. आज मी नमिला पुत्र गवरीचा, मान मिळविला चक्र चौरीचा. आज नमिला पुत्र गवरीचा, मान मिळविला. गणरायाच्या जन्मापासून त्यांना मानाची देवता म्हणण्यात येते. 12 नावं आहेत गणपती बाप्पाला. महाराष्ट्रामध्ये गणरायाची 8 ठिकाणं आहेत. ओझर, लेण्याद्री, रांजणगाव. श्लोकच येतो हे गणे. प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंत ते, तिसरे कृष्ण पिंगाक्ष, चौथे गजवक्त्रते, 5वे श्रीलंबोदर, 6वे विकटनावते, 7वे विघ्नराजेंद्र, 8वे धूम्रवर्णते, 9वे श्री भालचंद्र, 10वे श्री विनायक, 11वे गणपती, 12वे श्री गजानन, देवनावे अशी 12 3 संध्या म्हणे नर, विघ्न भीती नसे त्याला प्रभो तू सर्वसिद्धी. विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थ्याला मिळे धन, पुत्रार्थ्याला मिळे पुत्र, मोक्षार्थ्याला मिळे गती. जपता गणपती स्तोत्र 6 मासात ही फळ, 1 वर्ष पूर्ण होता. सर्व संतांनी गणपती बाप्पाला मानाचं स्थान दिले. ओम नमो ज्याद्या देवादुची गणेश. सोंड आहे गणपती बाप्पा लाख. डोळे बारीक आहेत, कान मोठे आहेत, पोट मोठे आहे. गणेश जयंती माघ महिन्यामध्ये येते. महाराष्ट्रामध्ये गणपती उत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला आहे. ब्रिटिशांच्या काळामध्ये संचारबंदी, भाषणबंदी होती. लोक एकत्र येऊ देत नव्हते. या निमित्ताने समाज एकत्र येईल या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी शिवजयंती आणि गणेश उत्सव महाराष्ट्रात सुरू केले होते. गणपती बाप्पाचे डोळे बारीक आहेत. जो मालक असतो त्याचे डोळे बारीक पाहिजे. डोळे बारीक असणं म्हणजे नजर सूक्ष्म असणं, सर्वांवर नजर असणं. गणरायाच्या नजरेतून कोणाचंही पाप पुण्य सुटत नाही. कान मोठे. जो लीडरशिप करतो, प्रतिनिधित्व करतो, मालक आहे, स्वामी आहे, त्याचे कान मोठे असले पाहिजेत. कारण त्याने सर्वांच्या तक्रारी ऐकून घेतल्या पाहिजेत आणि योग्य न्याय दिला पाहिजे. पोट मोठं आहे गणपती बाप्पाचं. सर्वांचे अपराध जो पोटात घालतो त्याच्याकरता पोट मोठं लागतं. नाक उंच आहे.
चरित्र स्वच्छ आहे अशी गणपती देवता सगळ्यांना गणपती बाप्पाने स्वतंत्र पराक्रम केलेला आहे. आई म्हणाली, गणराया, स्वर्गातल्या देवांनी एक दिवस मोदक आणून दिले पार्वती मातेला. जो पहिल्यांदा पृथ्वीला प्रदक्षिणा करून येईल त्याला मोदक मिळतील. कार्तिक स्वामी निघाले आपल्या मोरावर बसून प्रदक्षिणा करायला. गणपती बाप्पा हळूच उठले 8 वाजता. हळूच स्नान केलं, कपडे अलंकार. आई म्हणाल्या, गणराया, अरे किती विलंब लावशील? कार्तिकजी पुढे निघाले प्रदक्षिणा करायला, तू अजून इथेच आहे. गणपती बाप्पा म्हणाले, मम्मी गडबड करू नका, तुम्ही स्नान करा. दोघांनी आई वडिलांनी पूजेचं तबक घेतलं गणपती बाप्पाने आणि मम्मी पप्पाला म्हणाले, मम्मी पप्पा तुम्ही जवळ जवळ बसा. अरे काय करतो आम्हाला जवळ बसून, आमचा काही फोटो काढतो? त्यावेळेला सेल्फी नव्हता, फोटो नव्हता. बसा. आई वडिलांना जवळ बसवलं आसनावर आणि गणपती बाप्पाने आई वडिलांचं पाद्यपूजन केलं, औक्षण केलं, पूजन केलं. नमोतया माता पित्यांचे पाळण. आणि आई वडिलांना प्रदक्षिणा घातली. हे का केलं? काय सांगितलं होतं? जो पृथ्वीला प्रदक्षिणा करून पहिल्यांदा परत येईल त्याला स्वर्गातून आलेले मोदक मिळतील. आई म्हणाली, गणराया, हा काय प्रकार आहे? आई, शास्त्र असं आहे, पृथ्वी प्रदक्षिणा प्रत्यक्ष पृथ्वीला परिभ्रमण करून येणं म्हणजे प्रदक्षिणा बरोबर आहे, परंतु काही त्याच्यामध्ये पर्याय आहे. एखादी गाय जर वासराला जन्म देत असेल, तिच्या उदरातून वासरू अर्ध बाहेर आलेलं आहे आणि सवत्स गाईला अर्ध वासरू बाहेर आहे आणि अर्ध तिच्या पोटात आहे. अशा गाईला जर प्रदक्षिणा केली तर पृथ्वीला प्रदक्षिणा केल्याचं पुण्य आहे. तसं मायबापांना प्रदक्षिणा जर केली तर पृथ्वीला प्रदक्षिणा करून आल्याचं पुण्य आहे. गणपती बाप्पा अशी सुंदर देवता आहे. आता कार्तिक यांचा जन्म कसा झाला? तारकासूर नावाच्या राक्षसाचा वध शिवपुत्राच्या हातून होणार. तारकासूर उन्मत्त झालेला आहे. त्याला माहिती होतं माझा मृत्यू शिवाच्या पुत्राच्या हातून आहे आणि भगवान शंकरांना पुत्र नाही. तोपर्यंत कार्तिक स्वामी जन्माला आलेले नव्हते. सती पार्वती मातेने बलिदान केलेलं होतं. भगवान प्रभू कैलास पर्वतावर ध्यानस्थ होते. सतीच्या वियोगामध्ये भोलेनाथ एकटे होते. आणि वरदान तर असं होतं की शिवपुत्राच्या हातून तारकासूर मरणार आहे. सर्व देवांना काळजी पडली, भगवान शंकरांना पुत्र झाला पाहिजे. काय करायचं? सती मातेने तर बलिदान दिलेले आहे. शंकरांना पुत्र हवा असेल तर त्यांचं लग्न केलं पाहिजे आणि लग्न करण्याकरता त्यांच्या मनामध्ये लग्न करण्याची इच्छा निर्माण करावी लागली. ते तर ध्यानच ते स्मशानामध्ये कैलास पर्वतावर. सर्व देवांनी कामाला बोलावलं, आमचं एक काम कर. कामाला सांगितलं आमचं काम कर. भगवान शंकराच्या मनामध्ये काम निर्माण कर. काम हा ब्रह्मदेवाचा मुलगा आहे. ब्रह्मदेवाला 2 मुलं, एक मुलगी आणि एक मुलगा. संध्या आणि काम वेगवेगळ्या कल्पामध्ये कथा आहे ती. ब्रह्मदेवाने कामाला जेव्हा निर्माण केलं, हेतू असा होता की पहिली सृष्टी सांकल्पिक आहे, नंतरची याज्ञिक सृष्टी आहे.
पण स्वयंभू म्हणूनच्या नंतर प्रजोत्पादन मैथुनी प्रक्रियेच्या द्वारा व्हायला लागलं. स्त्री पुरुष युग्म एकत्र आल्यानंतर प्रजनन व्हायला लागलं. सृष्टीचा विस्तार वाढायला पाहिजे आणि त्याच्याकरता कामाची आवश्यकता, इच्छा निर्माण झाली पाहिजे. ब्रह्मदेवाने कामाला सांगितलं तुझ्यावर जबाबदारी आहे, तू प्रजोत्पादन प्रक्रियेमध्ये तुझा मोठा वाटा राहील. पहिला प्रयोग कामाने आपल्या बापावरच केला. ब्रह्मदेवाच्या मनातच काम निर्माण झाला. पण कोणाविषयी? मुलीविषयी. संध्या. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हणतात, कुठल्याही बापाच्या मनात आपल्या मुलीबद्दल कामना निर्माण होणार नाही. अगा आत्मजेच्या विषयी जीव जैसा निरअभिलाषी, ज्ञानेश्वरीतली ओवी आहे. पण ब्रह्मदेव याला अपवाद ठरलेले आहे. सरस्वती किंवा संध्या नाव आपण ऐकले. ब्रह्मदेवाच्या मनामध्ये विकार निर्माण झाला. महाराज, काम हा भयानक विकार आहे. सगळ्या जगावर त्याचं थैमान आहे. येडका मदन मदन तू केवळ पंचानन. येडका मदन मदन तू केवळ पंचानन. येडका मदन मदन केवळ पंचानन. येडका मदन मदन केवळ पंचानन. यडका मदन मदन केवळ पंचानन. धडक मारली शंकरा, केला ब्रह्म याचा मातेरा. इंद्रचंद्राशी दरारा लाविला जे. मोठा मुलगा आहे. वातावरण क्लिअर करा. ब्रह्मदेवाच्या मनामध्ये स्वतःच्या मुलीबद्दल विकार निर्माण झाला. मुलगी म्हणाली, बाबा मी तुमची मुलगी आहे. तुम्ही विवेक नष्ट झाला तुमचा. अहो मी तुमची मुलगी आहे. जा, मी तुम्हाला शाप देते. इथून पुढे तुमची पूजा कोणी करणार नाही. तुमचं मंदिर कोणी बांधणार नाही. ब्रह्मदेवाचं मंदिर कुठेच नाही, फक्त एकाच ठिकाणी पुष्कर. कोणाच्या घरामध्ये ब्रह्मदेवाचा फोटो आहे का? असला तर तो कॉमन असेल, ब्रह्मा विष्णू महेशांचा. स्पेशल ब्रह्मदेवाचा फोटो कोणाच्याच घरात नाही. ब्रह्मदेव खजील झाले, लाज वाटायला लागली. सगळ्या देवांवर कामाने प्रयोग केलेला आहे महाराज. सर्वांना हातबल केलंय त्याने, सळो की पळो करून सोडलेलं. भगवान ब्रह्मदेवाला लाज वाटली, अंगाला घाम आला. त्या घामातून, ब्रह्मदेवाच्या अंगाला आलेल्या घामातून 64,000 अग्निश्वात पितर उत्पन्न झाले आणि 86,000 भरिषत नावाचे पितर उत्पन्न झाले, असं पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि दक्षाच्या घामापासून एक कन्या उत्पन्न झाली, तिचं नाव रती. बरं का,
सगळ्या जगावरी यांचं प्रस्त आहे दोघांचं, काम आणि रती. अशा प्रकारे ब्रह्मदेव नारदाला म्हणतात, नारदा, अरे माझ्या मनामध्ये कामना निर्माण झाली. त्या कामाचा राग आला ब्रह्मदेवाला, संताप आला आणि शाप दिला. ब्रह्मदेवाने कामाला शाप दिला की तू भगवान शंकराच्या तिसऱ्या डोळ्यातून भस्म होशील. सगळ्या देवांनी जेव्हा कामाला सांगितलं, जा भगवान शंकरांच्या मनामध्ये काम निर्माण कर, अनेक प्रकार केले त्याने. कामाजवळ 5 बाण आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. त्या 5 बाणांची नावं वेगळी आहेत. पहिला बाण आहे रोचन. कामाजवळ 5 बाण आहे, माणसाला घायाळ करतो काम. तुमच्या आपल्यासारखे तर 2 मिनिटात उलटे होतात त्याच्या तळाख्यात. आलं का लक्षात? तुम्हाला आपल्याला तो एका सेकंदात उलट करतो. डोळ्याची पापणी सुद्धा लावत नाही तोपर्यंत आपलं पतन होऊन जातं. मला इतकं भयानक काम आहे. विश्वामित्रांना कामाला जिंकण्याकरता 20,000 वर्ष तप करावं लागलंय. असं समजू नका की माणसं म्हातारी झाली म्हणजे काम नष्ट होतं. एक 75 वर्षाचा म्हातारा आणि 70 वर्षाची म्हातारी रस्त्याने फिरायला निघाले संध्याकाळच्या वेळेला. बरं का, म्हातारी फिरायला निघाले, त्यांनी कसं चाललं पाहिजे? म्हातारपणात दोघं एकमेकांच्या हातात हात घालून रस्त्याच्या कडेला. राजा प्रदक्षिणेला निघाला होता. राजाच्या लक्षात आलं, माझ्या नगरीमध्ये या वयामध्ये यांना न शोभणारं शृंगारिक दृश्य बरोबर नाही. प्रधानाला सांगितलं, यांना दोघांना उद्या दरबारात बोलवू. म्हाताऱ्याच्या लक्षात आलं की राजाने आपल्याला का बोलावलं. म्हातारा म्हणाला, आपल्याला राज दरबारात जायचं. जाताना फक्त 2 कागदाच्या पुड्या तयार कर. एका कागदाच्या पुडीमध्ये थोडी राख घे आणि एका कागदाच्या पुडीमध्ये थोडे तांदूळ घे. दोघं राज दरबारात गेले. राजाने सांगितलं, काय हो आजोबा, तरुण मुलं, तरुण मुली, तरुण पती पत्नी, तरुण जोडपे, बॉय गर्ल फ्रेंड्स हातात हात घालून फिरतात तर ठीक आहे, मग त्यांना शोभणार. तुम्ही पुण्याला जर सारसबागेत गेले तर भयानक पाहायला मिळतं. तिथे पर्वतीवर, तिथे नाशिकमध्ये पण आहे, जिथे जिथे बागा आहेत, बस स्टँडच्या बाजूला उद्यान असतात. वास्तविक ती उद्यानं म्हाताऱ्या लोकांकरता असतात, पण त्यांचा जास्त उपयोग तरुण करतात. आलं का लक्षात? शृंगारिक दृश्य आहे का? रस्त्याने चालताना तरुणांनी, ठीक आहे, एकाने विचारलं, महाराज, तरुण पती पत्नी किंवा तरुण प्रियकर प्रियसी हातात हात घेऊन रस्त्याने का चालतात? त्याचं उत्तर असं आहे, त्यांना भीती वाटते. त्या पतीला भीती वाटते, त्या प्रियकराला भीती वाटते. न जाणू पूर्वीच्या काळामध्ये इतका विश्वास होता बायकोवर. सासरवाडीला बायकोला घ्यायला गेलेला माणूस, सासरवाडी जर अशी 10-5 मैलावर जवळ असेल, जेवण झाली, पती पत्नी निघाले. पती पुढे पत्नी मागे, पती पुढे पत्नी मागे. पती आणि पत्नी चालत असताना यांच्यामध्ये एका बैलाला बांधायला जेवढा दोर लागतो तेवढं अंतर असायचं. 12 फूट अंतर ठेवायचे. पती पत्नी पतीच्या मागे चालताना 12 फूट अंतर. जर तिथून निघाले सासरवाडीवरून आपलं गाव आलं तरी तो पती पत्नीकडे मागे फिरून पाहत नव्हता. का? त्याला पूर्ण विश्वास होता, माझी बायको माझ्याच मागे आल्याशिवाय राहणार. आता विश्वास संपला. आता तो बापरे अवघड आहे. तुम्ही प्रवास करताना पहा,
बैठ मेरे पास, तुझे देखता रहूं. म्हणायचं नाही, ते मीच म्हणतो फक्त. मोटारसायकलवर जाताना सुद्धा कशा जातात तुम्ही माहिती आहे का? नवऱ्याच्या पाठीमागे बसले, त्याच्या खांद्यावर हात ठेवतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. 40 वर्षाच्या आतले जोडप्यांचे बरं काय, म्हाताऱ्या लोकांचं नाही, 40च्या आतले. बरं असं पाठीवर हात ठेवतात तर काही हरकत नाही, काही बिघडत नाही. तो मांडीवर ठेवायचं काय कारण? बिभत्स आहे तुम्हाला ऐकायला, पण तुमचं शृंगारिक दृश्य पाहिल्यानंतर पाहणाऱ्यांच्या मनात सुद्धा विकार निर्माण होतो. म्हणून सभ्यता पालन केली पाहिजे. मुद्दा कामाला शाप दिला भगवान शंकरांच्या नेत्रातून. हा ते त्या म्हातारीला विचारलं, तुम्हाला या वयात शोभतं का? म्हाताऱ्याने कागदाच्या पुढे राजाच्या पुढे ठेवल्या. राजा म्हणाला, काय प्रकार आहे? एका पुडीमध्ये राख होती आणि दुसऱ्या पुडीमध्ये तांदूळ होते. राजा म्हणाला, याचा अर्थ काय? म्हातारा म्हणाला, जोपर्यंत म्हातारीची राख होत नाही, तुमच्या चेहऱ्यावरचे भाव अजून सुद्धा बदलत नाही. कौन कहते हैं बूढ़े इश्क नहीं करते? बूढ़े इश्क करते हैं लेकिन कोई शक नहीं करता. काम ज्याला लाज नाही वाटत महाराज, त्याला वयाचे बंधन नाही. त्याला अवघड आहे. कामामुळे मी खजील झालो आणि अपराधी भावना निर्माण होते. बरं का लक्षात ठेवा. कामाच्या अधिष्ठानावर तुम्ही काही करा, आनंद मिळतच नाही. त्याचा परिणाम दुःखाशिवाय दुसरं काहीच नाही. ज्ञानेश्वरीतली एक ओवी पाठ करा सगळ्यांनी. कामाचे निबळे जो विषय सेवू पाहे सळे, तया विषयो न मिळे, तया विषयो ना स्वर्ग मिळे, ना उद्धरे तू. त्याचा उद्धार होत नाही, त्याला विषय मिळत नाही, स्वर्ग मिळत. जाऊ दे तिकडे. आणि 5 बाण कामाने भगवान शंकरांवर सोडले. रोचन, हर्षण, मोहन, शोषण आणि मारण असे कामाचे 5 बाण आहेत महाराज. ब्रह्मदेवाने सांगितलं, कामा तुला मी शाप देतो. काम म्हणाला, महाराज तुम्ही माझी निर्मिती ज्या हेतूने केली, तो हेतू सफल होण्याकरता पहिला प्रयोग मी तुमच्यावर केला, याच्यामध्ये माझी काय चूक आहे? तुम्ही मला जी जबाबदारी सोपवली ती मी पार पाडू शकेल किंवा नाही, मला कॉन्फिडन्स येण्याकरता मी पहिला प्रयोग तुमच्यावर केला. माझा काय दोष आहे याच्यामध्ये? तुम्ही माझ्यावर जबाबदारी द्या, असं तुम्हाला मला शाप देऊन चालणार नाही. मला उशाप द्या, मला उशाप द्या. त्यावेळेला ब्रह्मदेवाने सांगितलं की शाप तर माझा खोटा होणार नाही, तुला जळावंच लागेल, तुझी राग तर होईलच, परंतु काही काळापर्यंत तू त्या भस्मामध्ये राहशील, त्या राखेमध्ये राहशील. भगवान शंकर तिसरा डोळा उघडून तुला जाळतील, त्या राखेमध्ये तू काही काळ राहशील आणि पुन्हा भगवान शंकरांनाच मुलगा व्हावा याच्याकरता देव प्रयत्न करतील. चंद्राच्या द्वारा तुला पुन्हा शरीर प्राप्त होईल. विषय लक्षात येतोय तुमच्या सगळ्यांच्या? सगळे देव म्हणायला लागले, प्रभू तारकासुराचा वध करायचा आहे. भगवान म्हणाले, मला कळतंय, पण मी काय करू? मी तर माझं तेज द्यायला तयार आहे, पण धारण कोण करेल? देव कार्याकरता मी सहकार्य करायला तयार आहे, पण माझं तेज धारण कोण करेल? सर्व देवांनी अग्नीला विनंती केली की तू भगवान शंकरांचं तेज धारण कर. तेज म्हणजे वीर्य, तू धारण कर. सर्व देवांनी अग्नीला प्रार्थना केलेली. अग्नीने काय केलं? कपोत पक्षाचं रूप घेतलं आणि चोचीद्वारे भगवान शंकरांचं तेज ग्रहण केलं. पण
भगवान शंकरांचं तेज आहे महाराज, ते अमोघ आहे, दिव्य तेज आहे. त्या तेजाला कोण बरं सहन करू शकेल? अगोदरच अग्नी, त्याच्यामध्ये प्रखर तेज, त्याची दाहकता वाढली, सर्व देवांना त्रास झाला. आणि त्या अग्नीने भगवान शंकरांचं तेज ग्रहण केल्याबरोबर नेमकं तिथे पार्वती आली, पार्वती माता आल्या. राग आला, तुम्ही माझ्या पतीला फसवलं तुमच्या कार्य साधून घेण्याकरता. पार्वती मातेने अग्नीला शाप दिला, तू सर्व भक्षी होशील, तुझ्यामध्ये जे जे टाकलं जाईल ते सर्व तू जाळून भस्म करशील. अग्नीचे 4 प्रकार आहेत भागवतामध्ये. पुरुरवा नावाच्या राजाने 4 प्रकारचे अग्नी निर्माण केलेले आहेत. सगळ्या देवांना त्रास व्हायला लागला. देवांनी प्रार्थना केली तेव्हा भगवान शंकरजी म्हणाले, माझ्या तेजापासून तुम्हाला त्रास होतोय ना, मग असं करा, जे तुम्ही तेज ग्रहण केलेलं आहे ते ओकून टाका. बघा ना कशी प्रक्रिया. कार्तिक स्वामींचा जन्म कसा आहे ती प्रक्रिया सांगतोय तुम्हाला. अग्नीने शंकराचं तेज ग्रहण केलं, कपोत पक्षाच्या रूपात सर्वांना त्रास व्हायला लागला. भगवान म्हणाले, तेज ओकून टाका. जिभेच्या द्वारा ओकून टाकलं, तेज बाहेर काढलं. सर्व देवांना बरं वाटलं. त्या तेजापासून एक पर्वत तयार झाला, परंतु अग्नी काही शांत होईना. अग्नी म्हणाला, मला अजून त्रास होतोय. त्यावेळेला भगवान म्हणाले, असं कर, कोणीतरी उत्तम स्त्रीच्या पोटामध्ये या तेजाचा प्रयोग कर, की जी स्त्री माझं तेज धारण करू शकेल असं काहीतरी कर. आणि त्यावेळेला सांगितलं भगवान शंकरांनी की माघ महिन्यामध्ये प्रयाग तीर्थक्षेत्रावर सकाळी पहिल्यांदा ज्या स्त्रिया स्नानाला येतील त्यांच्यामध्ये तू हे तेज ओतण्याचा प्रयत्न कर. माघ महिन्यामध्ये सकाळी सकाळी ब्राह्म मुहूर्तावर काही ऋषी पत्न्या स्नान करण्याकरता आल्या. त्यांच्यामध्ये अरुंधती वसिष्ठ ऋषींची पत्नी पण होती. जी ब्रह्मदेवाची मुलगी होती संध्या, ती तपश्चर्या करून तिला दुसरा जन्म मिळाला. अरुंधती वसिष्ठ ऋषींची पत्नी अरुंधती पण होती. हिवाळ्याचे दिवस होते, थंडी वाजत होती. त्या ऋषी पत्नींनी असा विचार केला, एवढ्या थंडीमध्ये स्नान करणं बरं नाही, आपण थोडं ऊन, सूर्य वर आला, थंडी कमी झाली की मग स्नान करू. त्यांनी काय केलं, शेकोटी पेटवली त्या ऋषी पत्न्यांनी आणि आपलं अंग शेकत बसल्या, अंग गरम करत बसलेल्या आहेत. त्या 7 ऋषींच्या स्त्रिया होत्या. अग्नीने काय केलं, ज्या शेकोटीच्या अवतीभोवती बसलेल्या होत्या त्यांच्या हातात प्रवेश केला अग्नीने, रोमातून, केसातून. प्रत्येक व्यक्तीच्या अंगावर 9 छिद्र मोठे असतात आणि 3.5 कोटी केस असतात. प्रत्येकाच्या अंगावर 3.5 कोटी केस आहे. तुम्हाला शंका आली तर मोजून पहा वाटल्यास. त्या केसातून ऋषी पत्न्यांच्या शरीरात प्रवेश केला अग्नीने. भगवान शंकरांचं तेज. स्नान करून घरी आल्या ऋषी पत्न्या, त्यांना जाणवायला लागलं की आपण गर्भवती आहोत, आपल्या पोटामध्ये गर्भ आहे. लाजल्या. आता आपण घरी जाऊन आपल्या नवऱ्यांना तोंड कसं दाखवायचं. ज्या वेळेला ऋषी पत्न्यांनी ही बातमी आपल्या पतिदेवांना सांगितली, त्यांना राग आला, तुम्ही व्यभिचारिणी आहात. कुठलाही माणूस आपल्या पतीच्या उदरामध्ये परपुरुषाचा गर्भ कसा वाढू देईल. मी असं ऐकलंय, फिल्मी इंडस्ट्रीमध्ये एक शास्त्र आहे, ऐका, म्हणजे तुम्हाला ऐकायला थोडं वेगळं वाटेल पण शृंगार शास्त्र आहे. स्त्री प्रसूत झाली की तिचं सौंदर्य कमी होतं असं शास्त्र आहे. म्हणून या बॉलिवूड क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या नट्या असतात ना, त्या आपलं सौंदर्य कमी होऊ नये म्हणून
गर्भाशय भाड्याने घेतात. हे माहिती आहे तुम्हाला? दुसऱ्या स्त्रीच्या उदरामध्ये आपला मुलगा वाढवतात. याला गर्भाशय भाड्याने घेणं म्हणतात. का? कारण त्यांना त्या इंडस्ट्रीमध्ये टिकायचं असतं ना. आणि शास्त्र आहे स्त्री प्रसूत झाली की तिचं सौंदर्य कमी होतं. त्या ऋषींना राग आला, तुम्ही कोणाचा गर्भ तुमच्या पोटामध्ये साठवलाय? व्यभिचाराचा आरोप केला महाराज. त्या स्त्रिया घाबरल्या, आता काय करायचं? त्या 6 स्त्रिया हिमालय पर्वतावर गेलेल्या आहेत आणि आपल्या पोटातला गर्भ म्हणजे ते तेज भगवान शंकरांचं त्यांनी गंगेत सोडून दिलं. बघा ना कुठून कसा प्रवास आहे, लक्षात येतोय तुमच्या? पण गंगेने सुद्धा, वास्तविक गंगा कोण आहे? भगवान शंकरांची. बाणाई माळसेच्या प्रकरणामध्ये अजून एक घटना येईल गंगेची. भगवान शंकराच्या मांडीवर बसलेली म्हाळसा गंगेला सहन होत नाही, ती डोक्यात आहे आणि म्हाळसा मांडीवर आहे. अवघड आहे. गंगेने सुद्धा भगवान शंकरांचं तेज आपल्या पोटात जास्त वेळ घेतलं नाही. गवताच्या काड्या वाहत होत्या, गवताच्या काड्या पाण्यामध्ये, सरकांड्या म्हणतात त्यांना. त्या काड्यांमध्ये गंगेने भगवान शंकरांचं तेज सोडून दिलं. काठावर काड्या लागल्या आणि त्या गवताच्या काड्यांमधून काठाला लागल्यानंतर त्या काड्यांमधून जे बालक जन्माला आलं, त्या बालकाचं नाव आहे कार्तिक स्वामी. कसा प्रवास आहे कार्तिक स्वामींचा पाहिलं का तुम्ही? अवघड कथा आहे. ते बालक जन्माला आलं, त्याचं नाव आहे कार्तिक. असं जन्म झालं. शिवपुत्र जन्माला आलेला आहे. गणपती बाप्पाला बाप नाही आणि कार्तिक स्वामीला आई नाही, बरं का लक्षात ठेवा. मार्गशीर्ष महिन्यातल्या शुद्ध षष्टीला कार्तिक स्वामींचा जन्म आहे. असं नदीच्या काठावर एक बालक रडताना पाहिलं विश्वामित्रांनी. कोणाचा मुलगा आहे? अनाथ मुलगा दिसतोय. त्याला उचललं. ते बालक बोलायला लागले, तुम्ही माझे गुरु व्हा, मला तुम्ही विद्या द्या, मला दीक्षा द्या, मी तुमचा शिष्य व्हायला तयार आहे. विश्वामित्र म्हणाले, अरे पण तू मुलगा कोणाचा आहेस? तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी अग्नी आला. कारण ते बालक अग्नीतून पुढे आलेलं होतं. अग्नीला आपल्या मुलाचा मोह निर्माण झाला. कारण भगवान शंकरांचं तेज पहिल्यांदा अग्नीने धारण केलेलं होतं ना. पुत्राबद्दल प्रेम निर्माण झालं. अग्नीने पुरुषाचं रूप घेतलं, त्या मुलाला उचललं, त्याची मुखी घायला लागला लहान पोराची. कारण तो अग्नीचाच मुलगा होता. त्याला कडेवर उचललं. विश्वामित्रांना सर्व हकीकत अग्नीने सांगितली की हा बालक कोणाचा आहे. क्रौच नावाच्या पर्वतावर कार्तिक स्वामी गेले. त्या पर्वताच्या शिखरावर त्यांनी प्रहार केला. सगळ्या पृथ्वीचा थरकाप उडाला. सर्व देव घाबरायला लागले. एवढा मोठा प्रहार कोणी केला असेल? तेवढ्यामध्ये त्या पर्वतावर त्या कृतिका म्हणजे त्या ऋषींच्या 6 पत्न्या तिथे आल्या. त्यांच्याही पोटामध्ये तो गर्भ काही वेळ राहिलेला होता. त्या 6ही स्त्रियांना असं वाटलं, हे बालक मला मिळालं पाहिजे. विषय लक्षात येतोय तुमच्या? एका मुलाकरता 6 स्त्रिया भांडायला लागल्या. हे बालक माझं आहे, हे बालक माझं आहे, हे बालक माझं आहे. त्या बालकाने विचार केला, हे आपल्याकरता भांडतायत ना. मग त्यावेळेला त्या बालकाने, शिवपुत्राने, कार्तिकजींनी स्वतःला 6 मुख तयार केली आणि प्रत्येक आईला सांगितलं, आई तुम्हाला आता पाना फुटेल. त्या स्त्रियांना पाना फुटला आणि कार्तिक स्वामींनी 6 मुखांनी त्या ऋषी पत्न्या ज्या 6 होत्या कृतिका, त्या सर्वांचं स्तनपान केलं. ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायामध्ये ओवी आहे. कार्तिक स्वामींचा जन्माची प्रॅक्टिकल सांगणारी ओवी ज्ञानेश्वरीमध्ये. त्रिभुवनीची या सेनापती, तो स्कंद आत महीपती,
जय हरवीर अग्नि संगती कृतिकांती जाहला. ही उभी कार्तिक स्वामींचा जन्म दाखवते. भगवान शंकराच्या वीर्यातून अग्नीच्या द्वारा कृतिकांमधून कार्तिक स्वामींचा जन्म आहे. ब्रह्मचारी आहे. स्त्रियांनी कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यावं, पण वर्षातून एकदाच. कधी सांगा बरं, कधी? हा, बरोबर. कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक स्नानाचं फार महत्व आहे. कार्तिक महिन्यामध्ये जर तुम्ही महिनाभर एखाद्या नदीमध्ये स्नान केलं तर तुम्हाला 1000 वर्ष स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं. कार्तिक महिन्यातल्या काकड्याचं पण महत्व आहे. का? कारण आषाढीला तो कृष्ण देवराय नावाचा राजा भगवान पांडुरंगाला आपल्या नगरीत घेऊन गेला होता, विजयनगरला. 4 महिने वारकरी पंढरपुरात थांबले. चातुर्मास कुठून सुरुवात झाला होता आणि भगवान परत येईपर्यंत आषाढी पासून तर कार्तिकी पर्यंत वारकऱ्यांनी काकडा केला. तेव्हापासून 4 महिने चातुर्मास. देव पंढरपुरात नव्हते, देव परत यावे याच्याकरता भक्तमंडळी चातुर्मासाला राहिली. पांडुरंगाची यात्रा वर्षातून 2 वेळेला भरते. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. कुंडलिका दिवटा शोभे वाळ म्हणते 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 हो. जनार्दनी अंबा उभी कर ठेवून कटेवरी हो. जनार्दनी अंबा उभी कर ठेवून कटेवरी. जनार्दनी अंबा उभी कर ठेवून कटेवरी हो. जनार्दनी अंबा उभी कर ठेवून कटेवरी. कार्तिकजींकडे सेनापती पद होत. दोघही दैत्यांचा भगवंताने वध केलेला आहे, परंतु मरताना मात्र ते देवाला शरण आले. भगवान परमात्मा म्हणतात, जो मला शरण नेतो त्याचा मी उद्धार करतो. जो होई मज अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता वगैरे वगैरे माहिती आहे तुम्हाला. त्या मनी आणि मल्ल नावाच्या दैत्यांनी मरताना भगवान शंकराकडून वरदान मागून घेतलेले आहे. प्रभू, माझ्याकडून अनेक अपराध घडलेले आहेत, मला क्षमा करा, माझा उद्धार करा. दोघही दैत्यांनी भगवान महादेवांच्या गायत्री मंत्राचा जप केला, भैरवांची स्तुती केलेली आहे. भगवान शंकर त्यांचा भाव पाहून संतुष्ट झालेले. तो मल्ल नावाचा दैत्य म्हणाला, प्रभू मला एक वरदान द्या, तुमच्या नावाच्या पुढे माझं नाव लागलं पाहिजे आणि माझं शिर कमल नित्य तुमच्या चरण कमला जवळ असलं पाहिजे.
या मार्तंड भैरव अवताराची भक्ती जे करतील प्रभू त्यांना यश द्या, सौख्य द्या, प्रेम द्या, समृद्धी द्या, त्यांची भरभराट करा. मी तुमची जी स्तुती केली ती स्तुती जे देवाची करतील किंवा ऐकतील त्यांचं कल्याण करा, त्यांना मुक्ती द्या, त्यांना मोक्ष द्या, असं मल्लाने भगवान शंकरांकडून वरदान मागवून घेतलं. नंतर दिलंय. बाप मेल्यानंतर त्याची 5 मुलं युद्ध करण्याकरता पुढे आली. भगवान शंकरांनी त्यांना मारण्याकरता आपल्या एका गणाला पाठवलं. त्याचं नाव आहे चंडीश गण. तो चंडीश गण म्हणाला, मूर्खांना तुमची बुद्धी फिरली. अरे महादेवाने मार्तंड भैरवाने तुमच्या बापाला वरदान दिलं, तो मरताना शरण आला आणि तुम्ही देवावर आक्रमण करता. जा, तुम्ही पृथ्वीवर पर्वत बनून राहा. त्या मल्ल नावाच्या दैत्याचे 5ही मुलांना भगवंताच्या गणाने शाप दिला. ते पर्वताच्या रूपात 5 मोठमोठे पर्वत झाले, मृतप्राय, म्हणजे जड अवस्था त्यांना प्राप्त झाली. आणि एक राक्षस होता उल्कामुख. त्या मणिमल्ल यांनी आपल्या परिवाराची सर्व जबाबदारी उल्कामुखावर दिली होती. मल्लाची पत्नी शरण आली. मल्लाची पत्नी म्हणाली, सेनापती काहीतरी मार्ग काढा. त्या मल्लाचा एक नातू होता निकुंभ, त्याला बरोबर घेतला आणि मार्तंड भैरवाकडे येऊन क्षमा याचना केली, प्रभू आम्हाला माफ करा. भगवान शंकराला दया आली आणि मल्लासूर नावाच्या दैत्याचा जो नातू होता निकुंभ, त्याने शरणागती पत्करली, देवाची स्तुती गायली. भगवंताला दया आली, त्याला वरदान दिलं. रसातळामध्ये पाताळाचं आधिपत्य त्या नातवाला दिलं भगवंताने. मार्तंड भैरव भगवान कोटी मल्हारी आहे तुझा दास. 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 हरी तोंडाचा जय घोष. हरी तोंडाचा जय घोष. हरी तोंडाचा जय घोष. हरी तोंडाचा जय घोष. आहे तुझा दास. आहे तुझा दास. मल्हारी आहे तुझा दास. मल्हारी आहे तुझा दास. सर्व देवांनी मार्तंड भैरवाचा जय जयकार केलेला आहे. सर्वजण म्हणाले, प्रभू तुम्ही आमचं गाऱ्हाणं ऐकलं. मणी आणि मल्ल नावाच्या दैत्याच्या ब्रह्मदेवाच्या वराने उन्मत्त झाले होते, त्यांचा निपांत तुम्ही केलेला आहे. प्रजेला ऋषी मुनींना तुम्ही सुखी केलेले आहे. हा चैत्र शुद्ध पौर्णिमेला तुम्ही जो मार्तंड भैरवाचा अवतार धारण केला, आमच्यावर अजून एक कृपा करा. तुमचं दर्शन आम्हाला अखंड झालं पाहिजे, याच्याकरता तुम्ही लिंग रूपाने प्रगट व्हा. स्वयंभू लिंगाच्या रूपाने एका ठिकाणी राहून तुम्ही आमची इच्छा पूर्ण करा. त्यावेळेला कडे पठार म्हणजे जेजुरी या ठिकाणी एका नारळाच्या झाडाखाली आपली जगदंबा भवानी दिव्य शक्ती सोबत भगवान परमात्मा अचानक 2 लिंग स्वयंभू लिंग प्रगट झाले. जेजुरीला जर तुम्ही गेले पहिल्यांदा, पुढे सांगणार आहे मी, तुम्ही तिथे 2 लिंग आहेत, ते स्वयंभू लिंग आहेत. भवानी सहित भगवान प्रगट झाले भक्तांच्या इच्छेखातर. आणि ज्या दिवशी लिंग रूपाने भगवान प्रगट झाले तो दिवस होता
मार्गशीर्ष महिन्यातील रविवार, शततारका नक्षत्र, चंपा षष्ठी. ब्राह्मण देवा वर या, इथे वर या, इकडे येऊन बसा. तुम्ही खाली बसलेलं बरोबर नाही वाटणार. सर्व देव एकत्र आले. ऋषी मुनी गंधर्व किन्नर नारद सुद्धा त्या ठिकाणी होते. शंकराचा अवतार दैत्यांना मारला, त्याचं नाव आहे मार्कंड भैरव. लक्षात घ्या. सगळं युद्ध समाप्त झाल्यानंतर भक्तांनी विनंती केली, आम्हाला तुमचं कायम दर्शन झालं पाहिजे, याच्याकरता लिंग रूपाने प्रगट व्हा. जगदंबे सहित 2 लिंगांच्या रूपाने भगवान प्रगट झाले. परंतु नारदांना असं वाटलं की भगवंताची एखादी प्रतिकृती मूर्ती पाहिजे. पण नारदांनी आपल्या मनाने एक मूर्ती तयार केली. फार महत्वाचं आहे बरं का. भगवान शंकराची भक्ती करत असताना, उपासना करत असताना फोटोची पूजा करत नाही. भगवान शंकराची मूर्तीची पूजा नसावी. अक्राळ विक्राळ रूप धारण केलेलं भगवंताचा, शंकराचा फोटो आपल्या घरात नसावा. जर तुम्हाला भगवान शंकराचा फोटो घरात ठेवायचाच असेल तर तो सहकुटुंब सहपरिवाराचा असला पाहिजे. असं एक शास्त्र आहे. विष्णूच्या मूर्तीची पूजा करतात, प्रतिमेची पूजा करतात. भगवान शंकरांची उपासना करत असताना मूर्ती आणि फोटो यांची उपासना करत नाही, तर भगवान शंकरांच्या पिंडीची उपासना करतात. लिंग. आणि मी बोलून आलो तुम्हाला खालचा भाग वगैरे वगैरे, दर्शन कसं घ्यावं मी तुम्हाला सांगितलंय. संपूर्ण जग एक प्रकारचं शिवालयच आहे महाराज. 12 ठिकाणी जरी भगवंताची ज्योतिर्लिंग असली तरी, पण एक सगुण पद्धतीने भक्ती करण्याकरता कोणीतरी पुरुषाचा आकार पाहिजे. म्हणून नारदांनी काय केलं, आपल्या मनाने मातीची मूर्ती तयार केली. त्या मूर्तीला नाव दिलं मैराळ. काय नाव दिलं? त्याच नाव आहे खंडोबा. शंकराच्या हातातली तलवार दैत्याला मारताना खंडित झाली म्हणून त्याचं नाव पडलं खंडोबा. नारदांनी मातीपासून मूर्ती तयार केली, तिचं नाव आहे मैराळ. डोक्यावर पिवळा धमक भंडारा, पाठीमागे मणी राक्षसाची मूर्ती घोड्यासह उभी केलेली आहे. डोक्याला रुमाल बांधलेला आहे भगवान खंडेरायाने. त्या जय मल्हार मालिकेमध्ये तुम्ही जसं बघतात ना, ती मूर्ती नारदांनी आपल्या मनाने तयार केलेली. तो अवतार भगवंताने काल्पनिक मूर्ती येते, लक्षात ठेवा. असं चिंतन केलेलं आहे. जी मूर्ती जेजुरीला खंडोबाची आहे ना, ती नारदांनी आपल्या मनाने तयार केलेली. लोकांना उपासना करण्याकरता सुलभ व्हावं याच्याकरता. कारण तुम्ही आपण निर्गुणाची उपासना करू शकत नाही, निर्गुणापर्यंत आपलं मन जाऊ शकत नाही. इस्लाम मध्ये निर्गुणाची उपासना करतात. मस्जिदमध्ये गेल्यानंतर तुम्हाला देव फोटो सापडणार नाही. अल्लाह, त्यांचा अल्लाह निर्गुण आहे, त्याला नाव नाही. पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देवाला नाव आहे, रूप आहे, त्याने रूप धारण केले. भक्तांना परमेश्वराची कृपा, त्यांच्यावर अनुग्रह व्हावा, देवाचं रूप लोकांच्या लक्षामध्ये यावं म्हणून परमात्मा रूप धारण करतो. आला नावा रूपा, तुका म्हणे नाम रूप तू धारण करतो. आणि कल्पनेने रूप. ऐका, तुम्ही तुमच्या मनाने भगवंताचं जे रूप तुम्ही धारण कल्पना कराल, त्या रूपात देव तुम्हाला दर्शन देईल. होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. पूर्वी धरावी ती इच्छा, पूर्वी धरावी ती इच्छा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा.
भगवान परमात्म्याला आपण ज्या रूपात पाहू त्या रूपामध्ये तो दिसू शकतो. कोणत्याही रूपाची कल्पना करा तुम्ही, हो, त्याला 1000 रूप घेता येतात, हजारो नावं त्याला धारण करता येतात. भक्ताच्या मनामध्ये भगवंताची जी मूर्ती असेल त्या रूपामध्ये परमात्मा प्रगट होतात. सर्व देव म्हणाले, प्रभो तुमची भक्ती जे करतील त्यांना मोक्ष मिळाला पाहिजे. खंडेरावाच्या मूर्तीचं सोमवती अमावस्येला जे दर्शन घेतील त्यांना विशेष लाभ सांगितलाय मार्तंड विजय ग्रंथामध्ये. अमावस्येच्या दिवशी तुमचं दर्शन जे घेतील त्यांचं कल्याण झालं पाहिजे. आणि हाच तो खंडोबा अवतार कृतयुगात झालेला आहे बरं का. फार जुना अवतार आहे खास. आणि या कलियुगामध्ये त्या जेजुरी म्हणजे ते कडे पठार, पहिलं नाव त्याचं कडे पठार आहे, त्याच्या अवतीभोवती काही 8 तीर्थ निर्माण झाली. त्या तीर्थांचा विषय पुढे येतोय, फक्त तुम्हाला नावं सांगून पुढे जातो. प्रेमपुरी तीर्थ आहे, शक्ती तीर्थ आहे, लक्ष्मी तीर्थ आहे, मल्हार तीर्थ आहे, जननी तीर्थ आहे, लव तीर्थ आहे, तापशमन तीर्थ आहे, पापशमन तीर्थ आहे, नागतीर्थ, गणेश तीर्थ, असे 8 तीर्थ, 60 तीर्थ आहेत. त्या मार्तंड भैरव ग्रंथ विजय ग्रंथामध्ये अनेक तीर्थांच्या मधल्या 10, मला वाटतं 10 अध्यायांमध्ये तीर्थांचं वर्णन आलेलं आहे. भगवान खंडेरायाचा अवतार झालेला आहे. पुढे मार्तंड भैरवाचं पूजन केलं गेलं. त्याचं वर्णन, मार्तंड भैरवाची पूजा कशी करावी याचं मार्गदर्शन जगाला ऋषी मुनींना सनतकुमारांनी दिलं. 16 उपचार मार्तंड भैरवाची पूजा करावी. पूजेमध्ये 16 उपचार पाहिजेत. गंध, अक्षदा, धूप, दीप, तांबूल, पान, नैवेद्य. विष्णूच्या उपासनेमध्ये पूजा करत असताना 16 पदार्थ पाहिजेत, म्हणून त्याला 16 उपचारे म्हणतात. तसा तो म्हणतो निस्सिम भावाने मला एक पान अर्पण केलं तरी चालेल, उपचार पाहिजे असं नाही. उपचार करताना मनात भाव नसेल तर काही उपयोग नाही. भगवान म्हणतात मी फक्त हृदयातला भाव पाहतो. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. हात दुष्काळ तयाला, हात दुष्काळ तयाला, दयाला आयुष्याला थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. जेजुरीचं मंदिर 5 हेक्टर जागेत आहे. किती? 5 हेक्टर जागेत जेजुरीचं मंदिर आहे. मंदिराचे 3 विभाग सांगितले आहेत महाराज. बाह्यगृह, मध्यगृह आणि सभागृह. ऐका, गाभाऱ्यामध्ये खंडोबा आणि म्हाळसाचं स्वयंभू लिंग आहे. मनाने जा तिथे तुम्ही गेले असाल. त्यांच्या मागे मार्तंड भैरवाची चतुर्भुज मूर्ती आहे. डाव्या बाजूला पांढरा शुभ्र गणपती आहे. प्रवेशद्वारामध्ये पितळी कासव आहे. मागे नंदी आहे. आग्नेय दिशेला दत्त आहे. अनसुया माता, अत्री माता, परशुराम, रेणुका माता यांच्या मूर्त्या तिथे आहेत. जेजुरीचं सांगतोय तुम्हाला, तिथे भगवान स्थापन झाले. तिथे वाघजाई माता, हेगडी प्रधान. हे कोण आहे? ज्या भगवान विष्णूंना भगवान शंकराने मल्ल नावाच्या दैत्याला शिष्टाई करण्याकरता पाठवलं होतं. श्रीकृष्ण भगवान शिष्टाई करतात. कौरवांकडे सुद्धा शिष्टाई करण्याकरता गेले होते. महाभारतामध्ये साम दाम दंडभेद, युद्ध एकदम करायचं नसतं.
युद्धाला थांबवण्याचे प्रयत्न करावे लागतात. सामोपचाराने समजून सांगणे. दुसऱ्या पक्षातल्या माणसाला आपल्या पक्षात करायचं असेल 4 प्रकारची युद्धनीती वापरावी लागते. साम दाम. जर तो प्रेमाने ऐकत नसेल तर त्याला विकत घ्यावं लागतं. खोके. तुमची ट्यूब पेटली, बरं झालं पेटली तर मग. गुवाहाटी खोके. हे का नाही? दुसऱ्या पक्षातल्या माणसाला आपल्याकडे आणायचं असेल तर त्याला विकत घ्यावं लागतं. दाम. पैसे देऊन ऐकत नसेल तर दादागिरी दाखवावी लागते. दंड. त्याला हो दादागिरी, गुंड प्रवृत्ती. आणि त्याच्या मनामध्ये भेद निर्माण करावा लागतो. ही कुटील नीती युद्धाची. याचा विस्तार चाणक्यांनी पण केलेला आहे आपल्या ग्रंथामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा गनिमी कावा नावाचा जो प्रकार आहे याचाच भाग आहे. अशा प्रकारे भगवान कृष्णांना शिष्टाई करण्याकरता पाठवलंय. दुर्योधन म्हणायचा सुईच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा जमीन मी पांडवांना देणार नाही. भगवंताने शिष्टाई केली. उद्धवाला बरोबर घेऊन गेले. दुर्योधनाने सुद्धा कृष्णाला आपल्या पक्षात घेण्याचा प्रयत्न केला. द्वारकाधीश तो ग्वाला. दुर्योधन भगवान कृष्णाला काय म्हणायचा? ग्वाला म्हणायचा. तो कृष्ण म्हणत नव्हता, ग्वाला म्हणायचा. ग्वाला तू येणार आहे. त्याच्याकरता पंचपक्वान्न केलं. मनामध्ये शुद्ध प्रेम नाही, पण त्याला जेवायचं आमंत्रण दिलं दुर्योधनाने. भगवान म्हणाले दुर्योधना मी तुझ्याकडे जेवणार नाही. जेवण कोणाकडे करावं लागतं? ज्याच्या अंतःकरणामध्ये आपल्याबद्दल प्रेम आहे त्याच्या घरी जेवावं लागतं. आणि प्रेम जरी नसलं पण आपल्याला भूक लागलेली आहे, आपले तहान भुकेने प्राण व्याकुळ होत आहेत, आपत्कालीन धर्म आहे, नाविलाज आहे, अशा वेळेला आपली इच्छा नसली तरी जेवण करावं लागतं. मला भूक नाही आणि तुझ्या मनात प्रेम नाही, म्हणून मी तुझ्याकडे जेवायला येऊ शकत नाही. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. 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 बड़े बड़े मंदिर कौन काम के. बड़े बड़े मंदिर कौन काम के. भावागर नहीं होवे. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. भगवान परमात्म्याला शिष्टाई करता पाठवलं. त्याच कृष्ण परमात्म्याला मार्तंड भैरवाने आपला प्रधान नेमलं. त्यांचं नाव आहे हेगडी प्रधान आणि त्यांचं पण मंदिर जेजोरीला आहे. अशा प्रकारे दक्षिणेला घोडे उड्डाण आहे. पठारावर श्रीराम मंदिर आहे, गणेश इत्यादी मंदिरे. जेजुरी गडाचा आकार भगवान शिवाच्या पिंडीसारखा आहे. जेजुरी गडाला कैलास पर्वताची उपमा दिली. आता म्हाळसा कोण आहे? म्हाळसा आणि बाणे आपण पुढे येऊ. भागवतातला विषय आहे थोडसा. दैत्यांनी देवांचं राज्य बळकावलं. काय झालं? दुर्वास ऋषी रस्त्याने जात असताना समोरून इंद्र आला. दुर्वासांनी काय केलं? आपल्या गळ्यातली फुलांची माळा इंद्राच्या गळ्यात टाकली. साधूंनी दिलेल्या प्रसादाचा अपमान करायचा नसतो. इंद्राने काय केलं? दुर्वासांनी दिलेली पुष्पमाळा प्रसाद म्हणून ती आपल्या गळ्यातून काढली, हत्तीच्या सोनेत टाकली. हत्तीने काय केलं? ती माळा पायाखाली तुडवली. दुर्वासांना राग आला. इंद्रा, संपूर्ण संपत्ती तुझी समुद्रात गडप होईल.
बळीराजा उत्पन्न झाला. शुक्राचार्यांचा शिष्य, भृगु ऋषींचं सहकार्य, नर्मदेच्या किनाऱ्यावर यज्ञ करायला लागला. 99 यज्ञ त्याचे पूर्ण झाले होते. बळीराजा, बळीराजाने इंद्राच्या स्वर्गावर आक्रमण केलं. इंद्राला सळो की पळो करून सोडलेलं. इंद्र राणावणात लपतोय. कश्यप ऋषींना 2 पत्न्या, दिती आणि अदिती. दितीच्या पोटी राक्षस जन्माला आले, अदितीच्या पोटी देव जन्माला आले. कश्यपांना परत दुसऱ्या 2 पत्न्या होत्या, कद्रू आणि विनता. कद्रूच्या पोटी साप जन्माला आले, विनतेच्या पोटी गरुड आणि सूर्याचा सारथी अरुण जन्माला आला. कश्यप सप्त ऋषींपैकी एक आहे. आपलं गोत्र जर आपल्याला ऐन वेळेला आठवत नसेल तर कश्यप एक कॉमन गोत्र आहे, त्यांचा उच्चार करावा लागतो. सगळे देव एकत्र आले. भगवान कश्यपांना प्रार्थना केली, प्रभू, कारण इंद्राची आई आहे आदिती, देव माता आदिती आहे. माझे मुलं रानावनात भटकतायत, त्या बळीराजाला शिक्षा करा, काहीतरी उपाय करा. त्यावेळेला वामन अवतार झालेला आहे, कथा तुम्हाला माहिती आहे. कश्यपांनी आदिती मातेला पयोव्रत सांगितले. फाल्गुन वद्य अमावस्येच्या दिवशी, ऐकताय का तुम्ही, डुकराने उकरलेली माती अंगाला लावून स्नान, श्रीमद भागवतामध्ये आलेले आहे. फाल्गुन वद्य अमावस्येच्या दिवशी डुकराने उकरलेली माती अंगाला लावून स्नान करायचं. 1 वर्षभर पयोव्रत, पय म्हणजे दूध, फक्त दूध पिऊन जमिनीवर झोपायचं. ब्रह्मचर्य व्रताचं पालन, विष्णूच्या नामाचा जप, कृष्ण विष्णू हरी गोविंद, विष्णूच्या मूर्तीची आराधना. भगवान विष्णू प्रगट होतात. आदिती मातेने व्रत केलं आणि आदिती मातेच्या पोटी भगवान वामनांचा अवतार झालेला आहे. ज्या वामनाने बळीराजाला पाताळात घातलाय. सगळे देव विष्णूकडे गेले. विष्णू म्हणाले, आता सध्या महाराष्ट्र भाजपच्या ताब्यात आहे, काँग्रेसचा सुपडा साफ झाला, असं तिथलंही बरं का राजकारण. मग आपल्यावर जर वाईट दिवस आले तर थोडस शांत राहावं लागतं. प्रतिकूलता निर्माण झाल्यानंतर वळवळ करावी लागत नाही. आता त्यांची दिवस चांगले आहेत, तुम्ही शांत बसा. आता असं करा, त्यांच्याशी मैत्री करा, समुद्राचं मंथन करा, समुद्र तुम्हाला संपत्ती देईल. देव दानव एकत्र आले. बळीराजा म्हणाला, ठीक आहे, समुद्रातून जे निघेल ते आपण वाटून घेऊ. बळीराजाला भृगूंचं सहकार्य होतं आणि देवांना विष्णूचं सहकार्य होतं. मेरू पर्वताची रवी केली, वासुकी सर्पाचा दोर केला, समुद्राचं मंथन करायचं ठरवलं. अजित भगवान, ही फार पुढच्या कल्पातली कथा आहे. श्रीमद भागवताच्या 8व्या स्कंदामध्ये समुद्र मंथनाची कथा आहे. आणि समुद्र मंथन करत असताना दैत्यांनी शेपटीकडचा भाग नाही घेतला, मुखाकडचा भाग घेतला. त्या वासुकी सर्पाच्या विषाने किती पण फोडले. आणि समुद्र मंथनामध्ये 14 रत्न बाहेर पडले. सगळं तुम्हाला माहिती आहे, भागवत तुम्ही ऐकलेलं आहे, श्लोकच आहे तो. 14 रत्न बाहेर पडलेले आहेत. सुरुवातीला विष बाहेर पडलाय. कोण घेईल? थोडे मागे सरकायला लागले. सर्व देवांनी भगवान शंकराचा धावा केला. देवकार्य करण्याकरता भगवान शंकर धावून आले आणि ते विष भगवान शंकराने धारण केलेले आहे. कैलासपती शंकर भगवान की जय. पुन्हा समुद्र मंथनाला प्रारंभ झालेला आहे. समुद्र मंथनामध्ये लक्ष्मी निघाली. लक्ष्मीचं माहेर आहे समुद्र. भगवान विष्णूंचा सासरा आहे समुद्र. भगवान विष्णूंचा शालक आहे शंख. शंख साला आहे बरं का देवाचा. समुद्र हा देवाचा सासरा आहे. लक्ष्मी निघाली. लक्ष्मीला वरण्याकरता सगळ्यांची स्पर्धा. कोणालाच वरलं नाही. विष्णूच्या गळ्यामध्ये लक्ष्मीने माळ घातलेली कौस्तुभ मणी. भगवान विष्णूच्या गळ्यामध्ये कंठी कौस्तुभ. समुद्रातून निघाला तो सर्वांनी विष्णू भगवंताला दिलाय. शंख निघाला पांचजन्य. समुद्रातून शंख निघाला पांचजन्य. भगवान विष्णूच्या हातातलं शंखाचं नाव आहे
भीमाच्या हातातल्या शंखाचं नाव आहे पौंड्र, अर्जुनाच्या हातातल्या शंखाचं नाव आहे धनंजय, नकुलाच्या हातातल्या शंखाचं नाव आहे सुघोष आणि सहदेवाच्या हातातल्या शंखाचं नाव आहे मणिपुष्प. पांचजन्य देवाने आपल्याकडे ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर शारंग म्हणजे धनुष्य निघालं, ते सुद्धा भगवान विष्णूला देण्यात आलेलं आहे. इंद्राने आपल्याकडे ऐरावत घेतला, पारिजातक घेतलेला आहे, रंभा, धन्वंतरी हे सर्व इंद्राने आपल्याकडे ठेवून घेतले, म्हणजे इंद्राला दिले गेलेले आहे. रंभा ही समुद्रातून निघालेली आहे. बाणाई, म्हाळसा आणि रंभा भगवान शंकरांच्या 3 पत्नी आहेत ना, लक्षात घ्या. आपण बाणाईचं चरित्र बघतोय, आपलं म्हाळसेचं चरित्र बघतोय. धन्वंतरी आयुर्वेद ज्यांनी निर्माण केला. कामधेनू सर्व इंद्राने आपल्याकडे आहे. उच्चै श्रवा नावाचा घोडा निघाला, तो सूर्याला दिला गेला समुद्र मंथनातून. आणि आता राहिले फक्त 2 वस्तू, अमृत आणि अमृत निघालं आणि अमृताबरोबर मद्य निघालं. त्या मद्याचं नाव आहे वारुणी. म्हणजे बघा, या पृथ्वीवर पहिली दारू तिचं नाव आहे वारुणी. महाभारतामध्ये यादवांनी दारू पिली होती, त्या दारूचं नाव आहे मैरीयक. भगवान श्रीकृष्णाने यादवांना दारू प्यायला प्रवृत्त केलं. मी धाडसाने बोलतोय, त्या मद्याचं नाव आहे मैरीयक नावाचं मद्य येते. यादव उन्मत्त झाले होते, मानत नव्हते कुणाला. भगवंताने त्यांचा काटा काढला. त्यांनी काय केलं होतं, त्या भगवान कृष्णाला 16,108 बायका, 8 मुख्य होत्या, माहितीये का तुम्हाला? भगवान शंकराच्या 8 बायकांच्या नाव सर्वात पहिल्यांदा पळवून आणली होती तिला रुक्मिणी माता. तिथून पळवापळवी सुरू झाली. रुक्मिणी माता, तुमचं लक्ष नाही बोलण्याकडे माझ्या. आपला पाऊस जमिनीवर पडतोय का खडकाने? दुसरी पत्नी सत्यभामा, तिसरी पत्नी जांबवंती, कालिंदी, मित्रविंदा, भद्रा, लक्ष्मणा, सत्या अशा 8 पत्नी आहेत पैकी. काय सांगत होतो तुम्ही? नाही, माझा विषय हा तो जांबवंतीचा मुलगा होता सांब. त्यांनी काय केलं, त्या जांबाला लुगडं नेसवलं पातळ, त्याच्या पोटामध्ये चिंधळ्या बांधल्या, गरोदर स्त्रीचं सोंग केलं आणि ऋषींची चेष्टा करायला गेले. माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. आणि सांगितलं, सांगा ऋषी, या मुलीला मुलगा होईल का? ऋषी म्हणाले, चेष्टा करता का माझी? या मुलीला मुलगे होणार नाही, मुलगा होणार नाही, या मुलीला मुसळ होईल. आणि ते मुसळ झालं खाली. ते पोट त्यांनी साडी सोडली आणि खाली मुसळ पडलं. घाबरले सगळे, बापरे, हे मुसळ तुमचा नाश केल्याशिवाय राहणार. आणि त्या समुद्राच्या काठावर ते गवत उगवलं, त्याच्या तुकड्यातून ते कण राहिले होते ना शिल्लक, लांबवायचं नाही मला. मैयरिक नावाचं मद्य. आता तर बापरे, मद्याची किती नावं आहेत. या अलीकडचे नाव काही माहिती नाही मला. 2 पुराणातली नावं माहिती फक्त. वारुणी नावाचं मद्य राक्षसांना दिलेलं आहे. अमृतावरून भांडणं व्हायला लागले देवदैत्यांमध्ये. युद्धाचा प्रसंग उभा राहिला, भगवंताला देवकार्य करायचं होतं. ऐका, त्यावेळेला भगवान विष्णूने देवांना अमृत मिळावं याच्याकरिता एक स्त्रीचं रूप धारण केलं. सुंदर रूप धारण केलं महाराज, मोहिनी रूप धारण केलं. आणि मोहिनी रूपाने देव दानवांमध्ये आले. काय भांडण आहे तुमचं? भगवंताला पाहिल्यानंतर सर्व आकर्षित झाले. आमचा तुझ्यावर विश्वास आहे. मोहिनी माता म्हणते, शहाण्या लोकांनी स्त्रीवर एकदम विश्वास टाकू नये. भागवत फार गोड आहे बरं का. मी सांगेल असं तुम्ही जर ऐकत असाल तर मी तुम्हाला अमृताची वाटणी करून देते. एका रांगेमध्ये दैत्य, एका रांगेमध्ये देव. मोहिनी माता सुंदर असं रूप धारण केलेलं आहे आणि देवांना अमृत वाटायला सुरुवात केली. राहू आणि केतू यांच्या लक्षात आलं, ही स्त्री नाही,
हा देवांचं कार्य करण्याकरता विष्णू या रूपात आलेला आहे. त्यांनी बरोबर ओळखलं आणि देवांच्या रांगेत येऊन बसले. सूर्याने सांगितलं प्रभू, चंद्राने सांगितलं प्रभू, आमच्या रांगेत ते 2 राहू आणि केतू बसलेले आहेत. भगवंताला राग आला, सुदर्शन चक्राने दोघांच्या माना उडवल्या. तेव्हापासून राहू केतू सूर्य चंद्राला ग्रहण म्हणून लागतात. ग्रहणाचे 2 प्रकार आहेत, ग्रास ग्रहण आणि खंडग्रास ग्रहण. आता मागे 1-2 महिन्यापूर्वी ग्रहण गेलं, चंद्राला ग्रहण होतं बघा. राहू आणि केतू यांचा उदय जगाला त्रास देण्याकरता असतो बरं का. जसं काही लोक जिथे जातील तिथे लोकांना त्रास देतात, तसे राहू केतू असतात. त्यांना राहू केतू समजायचे. ते मेल्यावर सुद्धा गावात भांडण लावूनच जातात, समजून घ्यायचं राहू केतू आहे गावाचे. ज्ञानोबरायांची ओवी आहे बरं का ज्ञानेश्वरी मध्ये. राहू केतूचे उदयले जैसे जगाची अनिष्टो देशे. सर्व देवांना अमृत दिले. दानवांच्या लक्षात आलं की हा विष्णूने अवतार घेतलेला आहे. राग आला, युद्ध झालं भयानक. दैत्यांचा पराभव झालेला आहे. काही काल निघून गेल्यानंतर भगवान शंकर आणि भगवान विष्णू एकत्र आले. गप्पा मारता मारता भगवान शंकरांना एकदम आठवण झाली, प्रभू तुम्ही समुद्र मंथनाच्या वेळेला देवांना अमृत वाटत असताना तुम्ही असं ऐकलंय की तुम्ही मोहिनीचं रूप घेतलं होतं. माझ्याकडे लक्ष द्या, तुम्ही मोहिनीचं रूप घेतलं होतं. हो. भगवान शंकर म्हणाले, प्रभू मला त्या मोहिनी रूपाला पाहण्याची इच्छा आहे. तर इथे पण सुंदर संवाद आहे भगवान विष्णूचा आणि शंकराचा भागवतामध्ये. खूप गोड संवाद आहे. पण आपलं भागवत नाही, आपलं मार्तंड भैरव चरित्र आहे. भगवान विष्णू म्हणायला लागले, देवा तुमच्या सारख्यांना सुद्धा स्त्रीच्या सौंदर्याविषयी आकर्षण निर्माण व्हावं, हे तर फार मोठं आश्चर्य आहे. भगवान विष्णू शंकरांना म्हणतात तुमच्यासारख्यांना सुद्धा, पण नाही. मी देवांच्या नारदांच्या मुखातून ऐकलंय, मला ते रूप पाहण्याची इच्छा आहे. आता भगवान विष्णू शंकरांचा आदर करतात. ठीक आहे, लीला केली. मंद मंद वारा सुटलेला आहे, वसंत ऋतूचं आगमन आहे. फुलांवर भ्रमर गुंजारव करतायत, उद्यान निर्माण केलेलं आहे आणि पायामध्ये पैंजन आहे, शृंगार केलेला आहे. आणि पायातल्या पैंजनांचा आवाज छुम छुम आवाज करत करत हातामध्ये चेंडू खेळत खेळत मोहिनी माता भगवान शंकरांच्या पुढे प्रगट झाल्या. पार्वती माता जवळ बसलेल्या होत्या. लक्ष द्या, पार्वती माता जवळ बसलेल्या होत्या. भगवान शंकरांनी विष्णूंना आग्रह केला, मला तुमचं मोहिनी रूप दाखवा. मोहिनी रूप भगवंतांनी प्रगट केल्याबरोबर भगवान शंकर देहभान विसरले. विसर पडला, पार्वती मातेचा विसर पडला आणि मोहिनी मातेच्या मागे लागले, पळायला लागले. मोहिनी माता पुढे पडते आणि भगवान शंकर मागे पडताय. शंकराच्या मनामध्ये त्या रूपाला पाहून काम निर्माण झालं. आलिंगन देण्याकरता धावतायत. परिणाम असा झाला, भगवान शंकरांचा आपल्या मनावरचा ताबा सुटला. परिणाम पतन झालं. भगवान शंकरांचं तेज जमिनीवर पडलंय. भागवतामध्ये असं लिहिलंय, मोहिनी रूपाला भाळून भगवान शंकर जेव्हा मागे लागले आणि भगवान शंकरांचं तेज ज्या ठिकाणी पडलं त्या ठिकाणी सोन्याच्या खाणी निर्माण झाल्या. भगवंताच्या शरीराच्या तेजातून सुवर्ण खाणी निर्माण झाल्या. मोहिनीच्या नादी लागले. पश्चाताप झाला भगवंताला. बरेच दिवस झालेत. एक दिवस भगवान शंकर कैलास पर्वतावर ध्यानस्थ बसले. पार्वती माता मांडीवर आहे. पार्वतीकडे पाहिल्यानंतर शंकरांच्या मनामध्ये परत
त्या मोहिनी रूपाचं स्मरण झालं. भगवान प्रगट झाले, विष्णू भगवान मोहिनी रूपातले, आणि त्या मोहिनी रूपातून भगवंतांनी पार्वती मातेच्या शरीरात प्रवेश केला. नाव पडलं महालया, महालसिका. अगोदरच पार्वती माता सुंदर आहे, त्याच्यामध्ये भगवान विष्णूच्या तेजाची भर पडली. मी तुम्हाला काल बोलून आलो की भगवान शंकराची पत्नी आणि वाहन हे विष्णूचे अवतार आहेत, आणि शंकराचं वाहन आणि पत्नी, भगवान विष्णूचं वाहन आणि पत्नी हे शंकराचे अवतार आहेत. याला नामदेव महाराजांच्या अभंगाचा पुरावा आहे. सौंदर्य द्विगुणित झालं पार्वती मातेचं, नाव पडलं. आणि ही घटना घडली महाराष्ट्रामध्ये, वर्तमान अहमदनगर जिल्ह्यामध्ये नेवासा नावाचं गाव. नेवासाला जर तुम्ही गेले तर महालया म्हणजे मोहिनीचं मंदिर आहे. पंढरपूरला जाताना वारकरी मोहिनी मातेचं दर्शन घेतात, आणि त्या मोहिनी मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर असा प्रघात आहे, जर वारीमध्ये दिंडीमध्ये तिथे फुगड्या खेळाव्या लागतात. तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहिती नाही. मोहिनी मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर बाहेर आल्यावर फुगडी खेळतात, पारंपरिक प्रथा आहे ती. त्या नेवासे गावाला मोहिनी माता, मला वाटतं की प्रवरा नदी आहे तिकडे. ज्या नेवासेला निवृत्तीनाथांच्या कृपेने ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवर निरूपण केलं, ज्ञानेश्वरीचा जन्म तिथे झालेला आहे. का? समुद्र मंथनाचा भाग तिथे आहे. निवड, योग्य आणि अयोग्य, विवेक. ज्ञानेश्वरीमध्ये विवेक आहे. गीता रिकामे तोंड करू गेले, विषय मला लांबवायचा नाही. 9032 ओव्यांचा प्रबंध ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांच्या कृपेने नेवासाला सच्चिदानंद बाबांकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. एका मेलेल्या प्रेतातून त्यांना जिवंत करून ज्ञानेश्वरीचं लेखक केलंय. म्हणजे ज्ञानेश्वरी मेलेल्यांना जिवंत करते. गोपाल कृष्ण भगवान की सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला. देवीचे तिथे मंदिर आहे. पुढे मार्तंड भैरव, आणि मग भगवान शंकर म्हणाले, देवी आता हा तुझा नवीन अवतार झाला, महालया. अपभ्रंश रूप झालं भाळसा, त्याचं प्राकृत भाषेतलं रूप झालं महाळसा. मूळ शब्द होता महालसिका, महालया. अपभ्रंश रूप झालं मराठी व्याकरणामध्ये महाळसा. भगवंताने सांगितलं पुढे मला, म्हणजे समुद्र मंथनाची कथा फार पूर्वीच्या कल्पात घडलेली आहे, कल्पभेदाने. पुढे मला कृतयुगामध्ये मार्तंड भैरव अवतार घ्यायचा आहे, आणि त्या अवतारामध्ये तू एका वाण्याच्या घरी तू वाढशील. तो वाणी तुझं संगोपन करेल, तुझं नाव त्यावेळेला म्हाळसा असेल, आणि मग योग्य काल आल्यावर मी तुला वरण्याकरता त्या वाण्याकडून तुला मागून घेईल, अशी प्रक्रिया मांडली. असं शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. बराच काळ मध्ये गेला. नेवासे गावामध्ये तो तीमशेट नावाचा वाणी सांगितलाय या ग्रंथामध्ये. तीमशेट नावाचा वाणी श्रीमंत होता, दयाळू होता, शिवभक्त होता, परंतु पोटी संतती नव्हती. शंकराची आराधना केली 12 वर्ष. अनुष्ठान कमीत कमीत 3 वर्ष तरी झालं पाहिजे, तेव्हा फल देतात. किंवा 12 वर्ष एक तप. एकाच जागेवर बसून जर तुम्ही जप केला तर ती जागा सिद्ध होते. कथा कीर्तनाला ऐकायला येत असताना सुद्धा एकाच जागेवर बसून श्रवण करावं. आपलं स्वतःचं आसन आपल्या बरोबर असावं. कालांतराने ते आसन सिद्ध होतं. ध्यान धारणा करत असताना शक्यतो व्याघ्राजीन पाहिजे, किंवा मृगाजीन पाहिजे, किंवा चटई पाहिजे. अंगाला केवळ टावेल गुंडाळून ज्ञानेश्वरी वाचू नये. बरेच लोक वाचतात. धोतर घातल्याशिवाय ज्ञानेश्वरी देवाची पूजा करू नये. बारीक सारी गोष्टीत बरं काय असं आहे. पूजा करताना देवाऱ्यामध्ये देव किती असावे असं मला कोणीतरी विचारलं, उद्या सांगेल किती देव पाहिजे. देवाऱ्यामध्ये जास्त देव नसावेत, कारण जास्त जर देव झाले
तर एक देव दुसऱ्या देवाला म्हणतो सरक तिकडे, सरक तिकडे. ते एकमेकांना ढोसणी मारतील. ते किती देव पाहिजे सांगतो उद्या. ती मुलगी भगवान शंकराने पार्वती मातेला सांगितलं तू आता लीला केली. दारामध्ये एक मुलगी रडताना दिसली त्या वाण्याला. जगदंबा मातेचा प्रसाद म्हणून पत्नीला सांगितलं. देवाने आपली हाक ऐकली. तुझ्या मनामध्ये न्यूनगंड होतं ना, आम्हाला मूलबाळ नाही, मूल नाही, मूल नाही. आता मूल होणं न होणं हा सुद्धा प्रारब्धाचा भाग आहे. मला न्यूनगंड बाळगलं जातं, प्रारब्ध आहे. तू लहान बालिकेचं रूप घेऊन त्यांच्याकडे राहा, प्रसाद म्हणून स्वीकारला. त्या मुलीचा सांभाळ केलेला आहे. मोठ्या झाल्या, आकाशवाणी झाली. त्या वाण्याला सांगितलं अरे तुझ्याकडे ही जी मुलगी वाढते ही मुलगी जगत जननी आहे, ही साधारण मुलगी नाही. त्या पत्नीला आणि वाण्याला आनंद झाला. आम्ही भाग्यवान आहोत की भगवंताने आपल्या लीलेमध्ये आम्हाला स्थान दिलंय. साक्षात जगदंबा पार्वती माता आपल्या घरी मुलगी म्हणून आली. आमचं केवढं भाग्य आहे. आकाशवाणी झालेली आहे. आणि मार्तंड भैरवाने सांगितलं होतं की मी योग्य काल आल्यानंतर तुला त्या वाण्याकडे येऊन मागणी घालेल, असं चिंतन आहे. आणि मग पुढे काही दिवसांनी खंडोबा त्या वाण्याच्या स्वप्नात गेले. सांगितलं ठरल्याप्रमाणे. ईश्वराची लीला समजून घेतली पाहिजे. जनाबाई जेव्हा जन्माला आली, 5 वर्षाची झाली, तेव्हा पांडुरंगाने जनाबाईच्या वडिलांच्या स्वप्नात जाऊन सांगितलं ही मुलगी तुमच्याकडे राहणार नाही. या मुलीचा संबंध नामदेव महाराजांच्या चरित्राशी आहे. म्हणून ही मुलगी 5-6 वर्षाची झाली, हिला तुम्ही दामा शेट्टीकडे सुपूर्द करा. जनाबाई प्रत्येक अवतारामध्ये देवाच्या बरोबर आहे. प्रल्हादाच्या अवतारामध्ये पद्मिनी दासी होत्या कृतयुगात, त्रेतायुगामध्ये मंथरा होत्या, द्वापार युगामध्ये त्रेतायुगामध्ये कुब्जा होत्या, द्वापार युगामध्ये मंथरा होत्या आणि कलियुगामध्ये जनाबाई. धनगर समाजाचा जन्म झालाय जनाबाईंचा. पण जनाबाईंचा अधिकार सामान्य नाही. 12व्या शतकात जनाबाई व्यासपीठावर आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी स्त्रियांना आरक्षण दिलं 12व्या शतकात. शाहू फुले आंबेडकरांनी स्त्री शक्तीचा पुरस्कार केला, तो अलीकडे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी सेक्युलर नावाचं संविधानातलं तत्व 12व्या शतकात अंमलात आणलंय. जाती निरपेक्ष. इस्लाम धर्मातले संत सुद्धा वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वर महाराजांनी घेतले. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, 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 कबीर मोमीन लतीफ मुसलमान. ओ सेनान हविदान विष्णुदास, सेनान हविदान विष्णुदास, सेनान हविदान सेनान हविदान विष्णुदास, सेनान हविदान विष्णुदास, सेनान हविदान विष्णुदास, सेनान हविदान विष्णुदास, सेनान हविदान विष्णुदास. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, कबीर मोमीन लतीफ मुसलमान, कबीर मोमीन लतीफ मुसलमान, कबीर मोमीन लतीफ मुसलमान. तसं भगवंताने सांगितलं ही मुलगी तुमच्या जवळ राहणार नाही, जनाबाई प्रमाणे. आणि भगवान शंकराने सांगितलं वाण्याला या मुलीला बरोबर घेऊन पालीला ये. पाली
शंकराचं आवडतं ठिकाण आहे. आणि त्या पाली क्षेत्रामध्ये यथाकाल यथावकाश भगवान मार्तंड भैरवाने म्हाडसे बरोबर लग्न केलेले. आपल्याला आजच्या कथेमध्ये दोघं लग्न बघायचे आहेत. म्हाळसेचं पण लग्न बघायचं आहे आणि बाणाईचं पण लग्न बघायचं आहे. लग्नाचं वर्णन आपण बरोबर करू जॉईंट मध्ये, फक्त झाकी फक्त म्हाळसा आणि वर्णन दोघांचं बरोबर करू. आता ही म्हाळसा कोण आहे तुमच्या लक्षात आली? पार्वतीच म्हाळसा आहे. विशेष भगवान विष्णूने प्रवेश केलेला आहे. भगवान शंकरांची अर्धांगिणी पहिल्या जन्मामध्ये सती होती, नंतर दक्षाच्या पोटी जन्माला आलेली. दुसरा जन्म हिमालयाच्या पोटी, मेना आणि हिमालयाच्या पोटी पार्वती म्हणून. अली, अली म्हणजे सखी. सखीने सांगितलं होतं शंकर भगवान पती पाहिजे तर हरतालिकेचं व्रत कर. हरतालिका, हरिता अली शब्दामध्ये अर्थ आहे. ऋषी पंचमी आणि हरतालिका 2 व्रत स्त्रिया करतात. शंकर भगवान पती मिळावा म्हणून पार्वतीने हरतालिकेचं व्रत केलंय. आपलं जागतार झालं वाटतं. वा,